जात-पात नाही, काम करणाऱ्याला निवडून द्या. प्रभाग क्रमांक 10 मध्ये खान आमिर पाशा यांचे आवाहन. प्रभागात नव्यानं जोडलेल्या भागाचा विकास करून कायापालट करण्याचा आमिर पाशा यांचा संकल्प. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जात-पात महत्त्वाची नसून प्रभागाचा विकास करणारा माणूस महत्त्वाचा आहे. मतदारांनी 24 तास उपलब्ध असणाऱ्या लोकप्रतिनिधीलाच संधी द्यावी, असं आवाहन जालना महापालिकेतील प्रभाग क्रमांक 10 मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खान आमिर पाशा यांनी केलं आहे. आमिर पाशा यांची ओळख महाराष्ट्र प्रभागातील हक्काचा माणूस म्हणून आमिर पाशा यांची ओळख आहे. मागील कार्यकाळात त्यांनी नगरसेवक म्हणून मोठी विकास कामं केली आहेत. त्यामुळे विकास पुरुष म्हणून त्यांची शहरात ओळख आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील टट्टूपुरा, गवंडी मोहल्ला, रोहिला गल्ली, साळी गल्ली, माळीपुरा, शीश टेकडी, कसबा, विठ्ठल मंदिर परिसर, गांधी चमन आणि आनंदस्वामी गल्ली या परिसराचा समावेश आहे. जुन्या कामाचा अनुभव पाठीशी आहेच, आता नवीन भागातही विकास कामांची गंगा पोहोचवणार अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे या प्रभागातील ते एकमेव उमेदवार असून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर बटन दाबून विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. सर्वसामान्य जनतेचा मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहता खान आमिर पाशा यांचा प्रभाग 10 मध्ये जोरदार प्रभाव पाहावयास मिळत असून प्रभागात जनतेमध्ये लोकप्रिय असणाऱ्या उमेदवाराला पुन्हा संधी मिळणार असल्याची चर्चा प्रभागात दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 10 से आप राष्ट्रवादी के उम्मीदवार है, क्या संकल्प है आपका? अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम, जय लवजी. जालना शहरामध्ये सध्या पहिल्यांदा महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. मी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आभारी आहे की त्यांनी मला प्रभाग 10 मधून सर्वसाधारण पुरुषमध्ये तिकीट दिलं, की त्यांनी मला ही संधी दिली. मला जनतेला फक्त एकच आवाहन करायचं आहे की हे जी निवडणूक आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. यामध्ये जातीपाती, पार्टी, पक्ष हे काही महत्त्वाचं नसून इथं फक्त एक चेहरा ओळखायला जातो, जे 24 तास तुमच्या कामामध्ये राहतो, जे तुमच्या समस्याचा समाधान करायला 24 तास उपलब्ध राहतो. असे माणसाला जनता निवडून देईल. त्यांच्याकडून मला ही अपेक्षा आहे. आणि मला एवढंच म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं इथं राजकारण चालू आहे, जनतेने त्याच्यावर लक्ष घालून जे काम करणारा माणूस आहे त्याला निवडून द्यावा ही माझी विनंती. आणि यापुढेही मी तुमच्याशी वारंवार संवाद करत राहील. माझी हीच अपेक्षा आहे सर्व जनतेकडून, सर्व समाजाकडून. मागच्या वेळेस आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडून आलेले आहेत. एक लोकप्रिय नगरसेवक म्हणून आपली जालना शहरामध्ये ओळख आहे. आपण प्रभागामध्ये काय काय कामं केलेली आहेत? मागच्या वेळेस बी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संधी मिळाली होती आणि मी ते संधीचं सोनं करून दाखवलेलं आहे. आणि वार्डामध्ये तुम्ही कुठं भी जाऊ शकता आणि चालत्या माणसाला प्रश्न विचारू शकता की आमिर पाशांनी तुमच्या वार्डात काय विकास केला का नाही. आम्ही पूर्ण माझ्या प्रभागामध्ये रोड, नाली, अंडरग्राउंड ड्रेन आणि जे लोकांची मूलभूत सुविधा आहे ते आम्ही फर्स्ट प्रायोरिटीनं पूर्ण करून दिलेली आहे. आता विकास कामाबद्दल आपला काय संकल्प आहे? आता हे जे पहिले ज्या वार्डातून मी निवडून आलो ते 2चा प्रभाग होता आणि आता 4चा प्रभाग आहे. आणि काही नवीन भाग माझ्या वार्डाला जुळलेले आहे. माझ्या वार्डात काही काम राहिलेलं नाही. मग सध्या जे वार्ड मला जुळलेले आहे, जे मागच्या नगरसेवकांनी काम केलं नाही ज्या वार्डामध्ये, ते वार्डचे काम करण्याला मी खंबीरपणे उभा आहे. जनतेने जर मला निवडून दिलं तर मी त्यांना निराश करणार नाही, एवढंच मी सांगितो. आपल्या प्रभागामध्ये कोणकोणते परिसर येतात? माझ्या प्रभागामध्ये टट्टूपुरा, गवंडी महल्ला, रोहिला गल्ली, साडी गल्ली, मालीपुरा, शीश टेकडी, कसबा, विठ्ठल मंदिर परिसर, चमन परिसर, आनंद स्वामी मंदिर परिसर हे सगळे प्रभागाचा समावेश आहे. आणि जे प्रभाग आनंद स्वामी मंदिर परिसर, साडी गल्ली, रोहिला गल्ली, अशोकनगर, बरवार गल्ली, घुमारे गल्ली या प्रभाग माझे जुने प्रभाग आहेत.
मी या प्रभागामध्ये भरून काम केलेलं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की जनता मला निवडून देणारच आहे. जनतेने आपल्या मनात ठरवलं आहे की आमेर पाशाला भरघोस मतदानी निवडून द्यायचं आहे आम्हाला. हे जनतेने मला स्पष्टपणे सांगितलंय. आपलं नाव, पक्ष आणि चिन्ह सांगा. माझं नाव खान आमेर पाशा. मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सर्वसाधारण पुरुष मध्ये उभा आहे आणि मला हीच अपेक्षा आहे की जनता मला मतदान करतील और परत सेवेचा संधी देतील. माझी निवडणूक निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस, सर्वसाधारण पुरुष